2024 संपायला तब्बल 60 दिवस राहिलेले आहेत. त्यामध्ये तुम्ही तुमचा सगळ्यात मोठा कमबॅक करू शकता. कुठलीही नवीन गोष्ट चालू करण्यासाठी नवीन वर्ष यायला पाहिजे असं नाहीये. आपण आत्ताच हे सगळं सुरुवात करू शकतो आणि 60 दिवसात तुम्ही तुमचे गोल्स कसे अचीव्ह करू शकता हे तुम्हाला मी या व्हिडिओमधून आज सांगणार आहे. तसंच जर का तुम्ही कन्फ्युज्ड असाल की तुमचे गोल्स कुठले आहेत आणि नक्की कुठले गोल्स तुमचे पहिले अचीव्ह करायचे आहेत, तर त्याच्यासाठी एक ट्रिक छोटीशी पहिली मी तुम्हाला एक सांगणार आहे. ती म्हणजे एका पानावर तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात अचीव्ह करायचं आहे ते तुम्ही लिस्ट डाऊन करा. लेट्स सपोज तुमच्या अशा 10 गोष्टी तुमच्या लिस्ट डाऊन झालेल्या आहेत. त्यामध्ये 3 अशा गोष्टी असतील ज्या तुमच्या जास्तीत जास्त हायेस्ट प्रायोरिटीच्या असणार आहेत. त्या गोष्टीला तुम्हाला पहिलं प्राधान्य द्यायचं आहे आणि ते गोल्स तुम्हाला अचीव्ह करायचे आहेत. एका वेळेस जास्तीत जास्त 3च गोल्स तुम्ही ठेवायला पाहिजेत असं मला वाटतं, कारण नाही तर कन्फ्युजन जास्ती होतं आणि आपण ना धड हे करतो ना धड ते. चला तर मग वळूयात आजच्या व्हिडिओकडे. तसंच जर का तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मी दर शुक्रवारी वेगवेगळ्या विषयांवर व्हिडिओ घेऊन येत असते. फॅशन असो, ब्युटी टिप्स असो, छान चांगल्या सवयी लावणं असो, इंटेन्शनल लिव्हिंग असो, अशा बऱ्याच वेगवेगळ्या टॉपिक्सवर. तुम्हाला हे टॉपिक्स इंटरेस्ट करत असतील तर नक्की माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. थँक्यू सो मच. पॉईंट नंबर 1, सेल्फ टॉक. कुठलाच व्यक्ती, कुठलाच प्रसंग तुम्हाला थांबवू नाही शकणार जर का तुमच्या स्वतःमध्ये जे तुम्ही बोलता आहात, स्वतःला जे बोलता आहात ते तुम्ही चांगलं बोलत असाल तर. जर का तुम्ही हे असं म्हणत असाल की हो मी हे अचीव्ह करू शकणार आहे, माझा जो गोल आहे, माझी जी ध्येय आहेत ते मी अचीव्ह करू शकणार आहे आणि हे या वर्षीच अचीव्ह करू शकणार आहे, हे जर तुम्ही स्वतःला सांगत राहिलात तर तुम्ही हे नक्की अचीव्ह करू शकाल. सेल्फ टॉक नेहमीच सकारात्मक असायला पाहिजे हे असं मला खूप वाटतं, कारण आपण जे आपल्याला स्वतःला सांगत असतो ते आपल्याला खरंच वाटत असतं. आपल्याला असं वाटत असतं की ते आपल्याबरोबर नक्कीच होणार आहे. फॉर एक्झाम्पल, माझ्या प्रसंगातून सांगायचं झालं तर मला असं वाटत होतं की मी या वर्षी खूप डिसिप्लिन्ड आणि खूप मोटिवेटेड राहणार आहे. मी स्वतःला खूप मोटिवेट करणार आहे आणि तो माझा गोल होता की टू स्टे डिसिप्लिननेस माझा कुठून येत होता तर मी दर शुक्रवारी एक व्हिडिओ अपलोड करणं. दर शुक्रवारी व्हिडिओ अपलोड करायचा असेल तर मला त्याची स्क्रिप्ट लिहिणं, मी त्याच्यावर रिसर्च करणं, परत शूट करणं, त्याला एडिट करणं, त्याचा थंबनेल क्रिएट करणं, या सगळ्या गोष्टी त्या आठवड्यात कसं बसवता येईल हे बघणं आणि दर शुक्रवारी तो व्हिडिओ जाणं युट्यूबवर. हा माझ्यासाठी गोल होता. तर हा नक्की नियमाने मी फॉलो करायचा ट्राय केलेला आहे आणि दर शुक्रवारी माझा व्हिडिओ नेहमीच युट्यूबला जात असतो. युट्यूबला मी अपलोड करत असते. पण ते कसं शक्य झालं तर मी स्वतःला नेहमी सांगत असते की नाही, मी एक डिसिप्लिन्ड पर्सन आहे, मी एक खूप क्रिएटिव्ह पर्सन आहे आणि मी नेहमीच जे काही मी सांगते ते मी पाळते. जर का मी म्हणत असेल की दर शुक्रवारी एक युट्यूबवर व्हिडिओ अपलोड करणार आहे तर मी ते नक्कीच करत असते. त्यामुळे मी सकाळी उठल्यावर किंवा रात्री झोपताना एकदा तरी हे अफर्मेशन म्हणते की मी एक डिसिप्लिन्ड पर्सन आहे, मी एक खूप क्रिएटिव्ह पर्सन आहे. मला खूप आवडतं असे व्हिडिओज वगैरे बनवायला किंवा लोकांपर्यंत काहीतरी एज्युकेशन द्यायला. तसंच तुमचा असा काहीतरी गोल असू शकतो जे तुम्ही तुमच्याशी शेअर करताय, तुम्हाला जे सांगताय आणि ते पॉझिटिव्हली तुम्ही बोलताय, एक पेप टॉक देताय, एक छान पॉझिटिव्ह सेल्फ टॉक देताय. त्यामुळे अफर्मेशन्स हा प्रकार जो असतो तो खूप गरजेचा असतो. अशा पॉइंटला तुम्हालाच तुमच्यावर विश्वास पाहिजे की तुम्ही ही गोष्ट नक्कीच अचीव्ह करू शकाल. पॉईंट नंबर 2, स्टार्ट नाव. आपलं खूपदा असं होतं की 1 जानेवारीला आपण इतके जोमाने काहीतरी स्टार्ट करायला जातो की छान रिझॉल्युशन्स बनवलेत आणि मी असं करणार, मी रोज सकाळी व्यायामाला जाणार आहे किंवा मी नित्य नियमाने रोज रात्री 10ला झोपणार आहे, 6ला उठणार आहे, योगा करणार आहे, मेडिटेशन करणार आहे इत्यादी. पण नेहमीच 1 जानेवारीला किंवा पहिले 5 दिवस तुम्ही हार्डली हे करता आणि त्यानंतर परत पहिले पाडे 55. असं का होतं तर आपण जेव्हा नवीन काहीतरी चालू करणार असतो तर आपण न्यू रिझॉल्युशन्स आहेत, न्यू इयर रिझॉल्युशन्स आहेत हे म्हणून आपण स्वतःला खूप मोटिवेट करतो. पण मोटिवेशन जे असतं ते खूप कमी वेळासाठी टिकतं, हे नेहमी लक्षात ठेवा. डिसिप्लिनच असतो जो आपण खूप वेळ करू शकतो. काहीच मोटिवेशन नसून पण आपण दरवेळी सकाळी 6ला उठून व्यायामाला जाऊ शकतो. का? कारण का आपण हे डोक्याला आपल्या सांगितलेलं आहे, आपण माइंडमध्ये ठरवलेलं आहे की मला ही गोष्ट अचीव्ह करायचीच आहे. पण तेच जर का तुम्ही मोटिवेटेड असाल तर तुम्ही हार्डली 5 डेज, हार्डली 10 डेज तुम्ही पहिले ते खूप छान नित्यनियमाने कराल, पण नंतर परत सेम तुमचं आळशीपणा येईल किंवा काही ना काहीतरी मध्ये गोष्टी येतील ज्याने तुम्ही ते अचीव्ह करू शकणार नाही. त्याचमुळे 1 जानेवारीची वाट न बघता आत्ता स्टार्ट करा. आजच्या दिवशी जे काही करायचं आहे ते स्टार्ट करा. हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही मे बी प्लॅन आउट करू शकता की तुम्हाला काय करायचं आहे अचीव्ह आणि त्याबद्दल विचार करू शकता. ह्याने काय होईल की तुमचे हे जे 60 दिवस आहेत त्याच्याने तुमचा मोमेंटम वाढेल आणि हे 60 दिवस तुम्ही कंटिन्युअसली केल्यामुळे 1 जानेवारी तुम्ही ऑब्व्हियसली करणार आहात ही गोष्ट, कारण का तुम्ही हे मागचे 60 दिवस पण करतच आला आहात. तुम्ही एक डिसिप्लिन पाळले गेलेला आहात.
असं म्हणतात की 60 दिवस तर खूप जास्ती असतात सवय जी असते ती चालू करण्यासाठी, कुठलीही हॅबिट सुरू करण्यासाठी. ती तुमची हॅबिट असू शकते सकाळी वॉकला जाणं, किंवा असू शकतं की तुमच्या फॅमिलीला टाइम देणं, जास्तीत जास्त टाइम कसा देता येईल हे बघणं, तुमच्या कुठल्या तरी शिक्षणाला वेगळं प्राधान्य देणं, किंवा काहीतरी जॉब बरोबर एक काहीतरी वेगळी गोष्ट नवीन शिकणं, तुमचा छोटा कुठला तरी स्टार्टअप स्टार्ट करणं, काहीही असू शकतं त्यामध्ये. पॉईंट नंबर 3, बिल्ड स्किल्स. जॉबमध्ये नवीन प्रमोशन मिळणं असो, कॉलेजमध्ये कुठली नवीन गोष्ट शिकणं असो, नृत्य, संगीत, आर्टिस्टिक पॉईंट ऑफ व्ह्यूने काही शिकणं असो, तुम्हाला कुठलीही गोष्ट शिकायची असेल तर स्किल्स हे खूप महत्वाचे आहेत. स्किल्स हे आपण शिकणं महत्वाचं आहे. फॉर एक्झाम्पल, माझं मास्टर्स कम्प्युटर सायन्समध्ये झालेलं आहे. कम्प्युटर सायन्समध्ये झालेलं असून माझे जे सब्जेक्ट्स होते, मला जे जावा होतं, सी होतं, जे तुम्ही कोणी कम्प्युटर सायन्समध्ये असाल त्यांना माहिती असतील हे लँग्वेजेस, तर त्याच्या व्यतिरिक्त मला पायथन शिकायचं होतं, मला डेटा सायन्समध्ये जायचं होतं. पण मला असा जॉब मिळेल का जर का मी फक्त जावा आणि सीच्या बेसिसवर गेले तर नाही. मला काय करायला लागलं की मला 2 वेगळे अजून लँग्वेजेस शिकायला लागले, स्वतः शिकायला लागले, आणि त्यानंतर मी कुठल्या तरी जॉबला जाऊ शकले. माझा 3.5 वर्षाचा एक्सपिरियन्स जो आहे तो त्या बेसिसवर आहे, त्या 2 कोर्सेसवर आहे. तेच तुम्हाला कुठल्या स्किल्स शिकायच्या आहेत, तुम्हाला कुठे पुढे जायचंय तुमच्या क्षेत्रामध्ये, तुमच्या फील्डमध्ये, तर तुम्हाला नक्कीच स्किल्स बिल्ड करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नवीन गोष्टी शिकणं, नवीन गोष्टी तुमच्या रेझ्युमेमध्ये ऍड होणं हे खूप गरजेचं आहे आताच्या काळामध्ये. जर का तुम्ही असे असाल की तुम्ही मास्टर्स घेतले, बॅचलर्स घेतले आणि तसेच बसलाय, एक जॉब लागलेला आहे पण त्यानंतर तुम्ही काहीच करत नाही आहात, तर हे तुम्हाला कुठेच कामी येणार नाहीये. तुम्ही दर स्टेजला तुमच्या आयुष्याच्या अपग्रेड कसे होत आहात हे बघितलं जातं आजकालच्या जगात. जर तुम्ही डिजिटल मार्केटिंग मध्ये असाल तर त्याची कुठली तरी गोष्ट नवीन शिकणं, जर का तुम्ही बिझनेस असाल तर बिझनेसमध्ये अजून काय काय वेगळी गोष्टी येतात मार्केटमध्ये हे शिकणं, कम्प्युटर सायन्समध्ये असाल तर वेगळी लँग्वेज शिकणं, वेगळी लँग्वेजचे काही काही गोष्टी सपोर्टिंग जे असतात, डेटा सायन्स असतं, हल्ली AI खूप आलेलं आहे ते शिकणं, टेस्टिंगमध्ये असाल तर वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे जे टूल्स अवेलेबल आहेत नवीन नवीन जे मार्केटमध्ये येतात त्याचा रिसर्च करणं, ते शिकणं हे खूप गरजेचं आहे आजकालच्या काळात. पॉईंट नंबर 4, बी क्युरियस. जे आजकालच्या जगात किंवा पास्टमध्ये खूप त्यांच्या टॉपला होते, स्टीव्ह जॉब्स म्हणा, अंबानी म्हणा, टिम कुक म्हणा, ह्या सगळ्यांमध्ये जी कॉमन गोष्ट आहे ती म्हणजे त्यांची क्युरिओसिटी. त्यांना त्यांच्या आजूबाजूच्या गोष्टींचं कुतूहल असतं, त्यांना जाणून घ्यायचं असतं की आपल्याला जर का काही माहित नसेल तर ते का माहित नाहीये आणि त्याच्या मागचं रिझन काय आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला कुठल्या गोष्टींचं नॉलेज नसेल तर तुम्ही लगेच गुगल करायला पाहिजे की हे एक्झॅक्टली काय असतं, ह्याच्या मागच्या 2-3 गोष्टी, 2-3 ब्लॉग्स वाचणं, त्याबद्दल माहिती काढणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्याच फील्डमध्ये, तुमच्या क्षेत्रात नसून आजूबाजूच्या क्षेत्रामधलं नॉलेज असणं पण खूप गरजेचं आहे, कारण का कुठलंही नॉलेज वेस्ट जात नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे, कुठलंही ज्ञान वाया जात नाही हे नक्कीच लक्षात ठेवायला पाहिजे. पॉईंट नंबर 5, फोकसिंग ऑन युअर हेल्थ. ग्रेटेस्ट कमबॅक देणं किंवा कुठलंही ध्येय अचीव करणं हे तुम्ही कसं करू शकता, तर तुमच्या शरीराला जपून करू शकता, तुमच्या हेल्थला जपून करू शकता. जर का तुमची हेल्थच चांगली नसेल तर तुम्ही हे काहीच करू शकणार नाही, तुम्हाला कुठेच एनर्जी राहणार नाहीये काही करण्यासाठी. असं म्हणतात यू आर व्हॉट यू ईट. जे तुम्ही रोजच्या जीवनामध्ये खात असता, काही प्रोटीन्स असतील, फायबर असेल, जे वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही खात असता त्याने तुम्ही बनत असता आणि तुम्हाला तुमची एनर्जी मिळत असते. त्याचमुळे आपले अख्खे 24 तास जे आहेत ते कसे चांगल्या पद्धतीने युटिलाइज होऊ शकतील हे बघितलं गेलं पाहिजे, आणि ते युटिलाइज करायच्या आधी तुम्ही काय खाताय ह्याच्याकडे नक्कीच लक्ष दिलं गेलं पाहिजे. तुम्ही इनफ प्रोटीन खाता आहात का, तुम्ही इनफ फायबर खाता आहात का, तुम्ही खूप जास्ती कार्बोहायड्रेट्स खाताय का, तुम्ही खूप गोड खाताय का, तेलकट खाताय का, सतत चिप्स खाताय का, किंवा पॅकेज्ड फूड खाताय का, हे वेगवेगळ्या गोष्टींकडे बघितलं गेलं पाहिजे. एकदा कधीतरी होऊन जातं आपल्याकडून की छान आपण गुलाबजाम खाल्लेत किंवा छान चिप्सचं पॅकेट उघडलंय वगैरे, पण ते कधीतरीच आहे ना हे लक्षात ठेवलं गेलं पाहिजे, हे नक्कीच बघितलं गेलं पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये तुम्ही छान न्यूट्रिशियस फूड खाताय का, आणि त्याने तुम्हाला एनर्जी जी मिळतीये तीच तुम्हाला तुमच्या गोल्सला अचीव करण्यासाठी हेल्प करणार आहे. बाकी सगळं मटेरियलिस्टिक थिंग्स, गोल्स, बिल्स सगळं होत राहील, पण शरीर आहे ते तुम्हाला साथ द्यायला पाहिजे, हे नेहमीच लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. त्याच पद्धतीने हे फिजिकल डाएट झालं, तुमचं मेंटल डाएट, म्हणजेच तुम्ही सोशल मीडियावर जर का खूप वेळ स्क्रोल करत असाल आणि सतत बॅड न्यूज, कुठली तरी वाईट बातमी सतत चाललेली आहे किंवा कुठली तरी गॉसिप सतत चाललेली आहे आणि तेच डोक्यात तुमच्या वळवळतंय, हे बरोबर नाहीये. मेंटली पण तुम्ही खूप स्ट्रॉंग असायला पाहिजे. तुम्ही जर का चांगलं काहीतरी बघत असाल तर ते तुमच्यासाठी जास्ती फायदेशीर असेल, कुठले चांगले पॉडकास्ट ऐकत असाल तर ते छान फायदेशीर असेल, चांगली न्यूज ग्रास्प करताय हे नक्कीच महत्वाचं आहे. त्याचबरोबर तुम्ही मेडिटेशन करताय का, उत्तम व्यायाम करताय का, हे नक्कीच महत्वाचं ठरतं ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. पॉईंट नंबर 6, कनेक्टिंग विथ पीपल. चांगली लोक मिळणं आजकालच्या जगात खूप महत्वाचं आहे. आपलं नेटवर्क वाढवणं खूप महत्वाचं आहे. अशा व्यक्तीबरोबर तुम्ही टाइम स्पेंड केला पाहिजे ज्यातून तुमची ग्रोथ होते, कुठे ना कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय की ह्या माणसाबरोबर आपण कुठेतरी पुढे जातोय आयुष्यात. म्हणजे सततच आपण
आपण कामाबद्दल बोललं गेलं पाहिजे किंवा मोटिवेशनल बोललं गेलं पाहिजे असं नाहीये, पण ह्या व्यक्तीबरोबर आपण खूप टॉक्सिक एन्व्हायरमेंटमध्ये नाही होत ना, आपल्याला ती व्यक्ती कुठे खाली खेचत नाहीये ना, आपण सतत कुठे ना कुठेतरी वरतीच जातोय ना, आपली लोक जी असतात ती नेहमीच आपल्याला मोटिवेट करत असतात, पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देत असतात, आपल्या ज्या चुका आहेत ते नेहमी सांगत असतात, कुठल्या नवीन आयडियाज आल्यात तर ते नेहमी शेअर करत असतात. जर का कुठली व्यक्ती नकारात्मक असेल, टॉक्सिक होत असेल तर तुम्ही तिकडेच कट डाऊन केलं पाहिजे त्या व्यक्तीला. नक्कीच हे मी सांगू शकते. आपण जे घडत असतो, आपली पर्सनॅलिटी जी घडत असते ती अशा व्यक्तींमध्ये घडत असते की जे आपल्या खूप क्लोज आहेत. अशीच लोक क्लोज असली पाहिजेत जी खूप चांगली आहेत, जी खूप मनाने चांगली आहेत, खूप काइंड आहेत, एम्पॅथेटिक आहेत, छान ग्रोथ पाहिजे असते त्यांना, खूप पर्सनॅलिटीमध्ये अजून ग्रोथ पाहिजे असते किंवा सपोर्टिव्ह असतात, आपल्याला छान चिअर करत असतात, आपण त्यांना छान चिअर करत असतो, सकारात्मक असतात. तसंच नेटवर्किंग वाढवल्यामुळे कुठला व्यक्ती कधी कामी येईल हे सांगता येत नाही. आपण त्यांच्या कधीतरी मदतीला जाऊ शकतो, ते आपल्या कधीतरी मदतीला येऊ शकतात आणि अशानेच टू अँड फ्रो आपण छान वेगवेगळ्या गोष्टी अचीव्ह करू शकतो. पॉईंट नंबर 8, चेक युअर वाय. कुठलंही ध्येय साध्य करण्यासाठी तुम्ही ते ध्येय का करताय, तुम्हाला ते ध्येय का अचीव्ह करायचं आहे हे तुम्ही नक्कीच लक्षात घ्यायला पाहिजे. जर का तुमचा तुमची व्हाय पॉवर जी आहे ती खूप स्ट्रॉंग असेल, ती खूप सक्षम असेल, तरच तुम्ही ते पुढे जाऊन कंटिन्यू करू शकाल, हे नेहमी लक्षात ठेवायला पाहिजे. जर का समोरचा व्यक्ती किंवा माझी मैत्रीण एक गोल अचीव्ह करते म्हणून मी तो गोल अचीव्ह करते, तर आपण कधीच पुढे जाऊ शकणार नाही. पण तेच मला काहीतरी सोसायटीमध्ये चेंज आणायचं आहे किंवा मला माझ्या बॉडीमध्ये चेंज आणायचं आहे म्हणून मी एक्सरसाइज करते आहे किंवा मला सोसायटीमध्ये चेंज आणायचं आहे म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टींनी एज्युकेट करते, लोकांना प्रोत्साहन देते का, तर हे जी गोष्ट आहे त्याच्याने माझी व्हाय पॉवर जी आहे ती खूप स्ट्रॉंग होतीये आणि त्यामुळे मला ते बळ मिळते एव्हरी टाइम ती सवय कंटिन्यू करण्यासाठी, डिसिप्लिन राहण्यासाठी. नेहमीच तुमचा जो व्हाय आहे तो खूप स्ट्रॉंग पाहिजे, व्हाय पॉवर तुमची खूप स्ट्रॉंग पाहिजे. पॉईंट नंबर 9, 12 वीक इयर बुक. हे एक पुस्तक आहे ज्याच्यामध्ये सांगितलं गेलं आहे की 12 वीक म्हणजे 12 आठवड्यांचं जर का वर्ष असेल तर तुम्ही 12 आठवड्यांमध्ये किती तुमची क्षमतेने किती काम करू शकता हे सांगितलं गेलेलं आहे. म्हणजेच 12 आठवड्यांमध्ये आपण अख्ख्या वर्षामध्ये जेवढं करतो तेवढं करू शकतो. नक्कीच हे सांगितलं गेलं आहे, कारण अख्खं जर का वर्ष बघितलं गेलं तर जे 365 डेज आहेत तेवढे डेज मध्ये आपण काय करतो की आपण कधी कधी आळशीपणा करतो, आपण खूप गोष्टी म्हणतो अरे हा अख्खं वर्ष करत पुढे जात असतो. पण तेच जर का 12 आठवडेच आहेत आपल्याकडे, हे डोक्यात ठेवते मला खूप फोकस द्यायचा आहे, माझं क्षमतेचा पार पलीकडे जायचं आहे, 100% द्यायचं आहे, 120% द्यायचं आहे, हे तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्ही त्या 12 आठवड्यांमध्ये खूप गोष्टी अचीव्ह करू शकाल. ह्या पुस्तकामध्ये हेच दिलेलं आहे की कन्सिस्टंटली तुम्ही त्या गोष्टी कशा अचीव्ह करू शकताय. आजचा जो दिवस आहे त्याच्यात 24 तास आहेत, 24 तासांपैकी जर का मी 8 तास एलिमिनेट केले, मी जर झोपण्यात जात असतील तर बाकीचे जे तास आहेत त्यामध्ये मी काय करते, त्यामध्ये किती गोष्टी अचीव्ह करते आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि रोज जो दिवस आहे तो छान कन्सिस्टंट वेगवेगळ्या सवयींनी भरला गेला पाहिजे. रोज मी व्यायाम करते, रोज मी चांगलं पुस्तक वाचते आहे किंवा मी रोज माझ्या स्टार्टअपसाठी किंवा माझ्या बिझनेससाठी किंवा छान काहीतरी शिकण्यासाठी वेळ घालवते आहे. असं एक कन्सिस्टंटली तुमची जी हॅबिट आहे ती तुम्ही 12 आठवड्यांमध्ये बिल्डअप करू शकता. आणि 12 आठवड्यांमध्ये तुम्ही एक वर्षात जेवढं काम करत नाही तेवढं करता, कारण का तुम्ही तुमचा 100% एव्हरी डे दिलेला असतो. पॉईंट नंबर 9, हाईप युअरसेल्फ. कधी कधी आपलं असं होतं बघा की आपण कधीच आपल्या स्वतःला हाईप करत नाही, स्वतःच्या नजरेमध्येच आपण असं खूप वरती नसतो. आपण असतो हा ठीक आहे मी एवढंच अचीव्ह केलंय. माझं असं खूपदा होतं की हा ठीक आहे ना, एवढं काही नाही, इट्स नॉट अ बिग डील, बाकी सगळे लोक किती छान करतायत, मी ठीकच आहे. आपल्याला असं सतत वाटत असतं बघा, कुठेतरी अंडर कॉन्फिडन्स असतो, कुठेतरी आपल्याला वाटत असतं की नाही आपण त्यांच्या एवढे भारी नाही आहोत. पण आपण कुठेतरी विसरून जातो की आपण दुसऱ्यांशी कम्पेअर नाही केलं पाहिजे, पण आपल्या आधीच्या सेल्फला कम्पेअर केलं पाहिजे की आधीची मी आणि आत्ताची मी याच्यामध्ये किती फरक आहे. मी खूप भारी आहे आणि मी खूप मस्त अचीव्ह केलेल्या आहेत गोष्टी, मी जेवढं करू शकते त्याचा मी 100% देते आहे आणि हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. हे नेहमी लक्षात घेतलं पाहिजे आणि स्वतःला हाईप केलं पाहिजे, स्वतःला छान मोटिवेटेड ठेवलं पाहिजे. त्यांच्या डोळ्यामध्ये आपण डाऊन प्ले नाही केलं पाहिजे की हा ठीक आहे मी काय एवढं नाहीये पण तू खूप भारी आहेस, असं नाही केलं पाहिजे. ते असं म्हटलं पाहिजे की तुम्ही पण खूप छान करताय, मीही खूप छान करतेय. पण स्वतःला कुठेतरी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि आपण पण स्वतःला कुठेतरी कुठल्या तरी स्टेजला समजलं गेलं पाहिजे. असं मी म्हणत नाही की आपण खूप छान इगो ठेवला पाहिजे, मोठाच्या मोठा, ओव्हर कॉन्फिडन्स नसला पाहिजे, पण ऍट द सेम टाइम अंडर कॉन्फिडंट नसले पाहिजे. आपण जे आहोत ते सक्षम आहोत, सगळं करू शकतो आपण. 60 दिवसात आपण कुठलीही सवय खूप छान पद्धतीने अचीव्ह करू शकतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचमुळे मी हे सांगू इच्छित आहे की अजूनही वेळ गेलेली नाहीये. हे वर्ष जरी ऑलमोस्ट संपत
संपत आलं असेल तरी 60 दिवस तुमच्या हातात आहेत, 60 दिवसांपेक्षा थोडे जास्ती दिवस तुमच्या हातात आहेत, तर तुम्ही हे नक्कीच फायदा करून घेतला पाहिजे ह्या गोष्टीचा. आणि 25व्या वर्षाकडे न जाता आधी 24वं वर्ष जे आहे तिथपासूनच सुरुवात केली गेली पाहिजे. आपण हे 1 जानेवारीपासून करू आणि आता खूप आराम करू असं न करता आजपासून, आज माझा 100% मी कसा देता येईल हे बघितलं गेलं पाहिजे. 1 जानेवारीची वाट न बघता आजपासूनच मी कशा काही गोष्टी अचीव्ह करू शकते हे बघितलं गेलं पाहिजे. मग सगळ्यांना ऑल द व्हेरी बेस्ट फॉर युअर गोल्स. मला माहिती आहे, मला खात्री आहे की तुम्ही 100% द्याल तुम्ही तुमचे गोल्स अचीव्ह करू शकाल ह्या अख्ख्या 60 दिवसांमध्ये आणि त्याच्या पुढे 25व्या वर्षात पण. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघितल्यामुळे थँक्यू सो मच. आतापर्यंत तुम्ही खूप सपोर्ट करत आला आहात. तुम्ही जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला काही व्यक्त करायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगूच शकता. परत भेटूयात नेक्स्ट फ्रायडेला. सी यू सून.